वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण पवित्र पोर्टल महा टीईटी टीएआयटी एक्झाम बद्दल बोलणार आहोत। तुम्हाला माहितच आहे भरपूर चॅनल निघालेले आहेत आणि ती म्हणतात किंवा जे पवित्र पोर्टलद्वारे भरती होत आहे आम्ही त्यांची बॅच लॉन्च केलेली आहे, चांगला आहे, आम्ही चांगल्या प्रकारे लढा देत आहोत, ते पण चांगलं आहे। त्यांना माझ्याकडून चांगल्या प्रकारच्या शुभेच्छाच राहतील, ते चांगल्या प्रकारचं कार्य करत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे महानगरपालिका, नगरपालिका, त्याचबरोबर आदिवासी विभाग, शिक्षण विभाग, आश्रमशाळा आणि खाजगी शैक्षणिक संस्था, झेडपी, हे सर्व जे काही प्राथमिक शिक्षक असो, माध्यमिक शिक्षक असो किंवा ज्युनियर कॉलेज असो, याचे सर्व जे काही वॅकन्सीज आहेत ह्या पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहे आणि पवित्र पोर्टलवरती ह्या जागा अपलोड सुद्धा त्यांनी केलेल्या असतीलच। परंतु एक ड्रॉबॅक कोणीही सांगत नाही। का सांगत नाही? कोण जाणे, देव जाणे। तर आता तुम्हाला माहिती असतील की ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत ह्या शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारोच्या वर आहेत। कशाच्या वर आहेत? हजारोच्या वर आहेत आणि काही नवीन शाळा पण त्याच्यामध्ये ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर अशा शाळांमध्ये 50-50, 60-60 किंवा 20-20, 25-25 वॅकन्सीज आहेत। तरी पण हे जे आहेत यांच्याकडे तर नियम वेगळे आणि बाकीच्या संस्थांकरिता नियम वेगळे, असं का? ज्या कॅन्डिडेटने टीएआयटी टेट एक्झाम दिलेली आहे आणि ज्यांनी टीईटी किंवा सीटीईटी पात्र आहेत, तर ज्यांची टेट झालेली आहे अशांनाच त्यांनी संस्थेवर घ्यायला पाहिजे। परंतु यामध्ये काय होत आहे, ज्यांची फक्त टीईटी किंवा सीटीईटी झालेली आहे आणि त्यांना खुशकीच्या मार्गातून ते डायरेक्टली आपल्या संस्थेवर रुजू करून घेत आहेत, अशा संस्था ह्या भरपूर साऱ्या आहेत आणि जवळपास या संस्थांमुळेच जे पवित्र पोर्टलवरती प्राथमिक म्हणा, माध्यमिक म्हणा किंवा 9व्या 10व्या किंवा ज्युनियर कॉलेजच्या ज्या जागा म्हणा त्या कमी आलेल्या आहेत। जवळपास अल्पसंख्याक शाळा ह्या जर पवित्र पोर्टलमध्ये समाविष्ट असत्या तर आपल्याला भूतो ना भविष्यती 50 ते 60,000, 60,000च्या पुढीलही टप्पा 70,000 पर्यंत आपल्याला शिक्षक भरतीमध्ये जागा पाहायला मिळाल्या असत्या। परंतु याचमुळे ज्या जागा आहेत त्या जागा आपल्याला पाहायला मिळत नाही। आता तुम्ही एवढंही नाहीये, पूर्वी आदिवासी विभागाच्या जागा पवित्र पोर्टलवरती नव्हत्या आणि या अल्पसंख्याकाच्याच का तुम्ही वेगळ्या केल्या? आदिवासी तुम्ही आपल्या पवित्र पोर्टलद्वारे भरणार आहात, पण अल्पसंख्याक शाळांना सुद्धा जी काही भरती आहे ते सुद्धा पवित्र पोर्टलवर करायला पाहिजे की नाही पाहिजे? हा कसा आहे, हा एक मोठा प्रश्न आहे। तुम्ही पाहू शकता आजूबाजूच्या किंवा ज्या काही जाहिराती पडत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, हजारो जाहिराती पडत आहेत अल्पसंख्याक शाळांच्या आणि ज्या काही अल्पसंख्याक शाळांच्या ज्या काही भरती आहेत ते परस्पर त्यांच्या माध्यमातून किंवा कुस्कीच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत। आणि माझी अशी विनंती आहे की ह्या ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत, समजलं ना, ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत याची सुद्धा भरती पवित्र पोर्टल मार्फतच व्हायला पाहिजे। अजूनपर्यंत पवित्र पोर्टलची लिस्ट लागायला बाकी आहे। अजून 4-5 दिवस त्याला जर वेटिंग जर केलं आणि 5-6 दिवसात ह्या ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत, अल्पसंख्याक शाळांनी काय काढलेल्या आहेत, जाहिराती काढलेल्या आहेत, त्यांनी जाहिराती दिलेल्या आहेत, त्या जेवढ्या जाहिराती काढलेल्या आहेत त्या त्यांना एक GR काढून त्यांना पवित्र पोर्टलवरती टाकायला लावणे हे शासनाने करायला पाहिजे। अन्यथा यामध्ये जे टीईटी किंवा टेट पात्र उमेदवार आहेत यांना काहीतरी प्रमाणात, मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। जे नोकरीला लागतील त्यांना नोकरीला मुकावे लागेल, ते लागतील नाहीत आणि ज्यांच्याकडे पात्रता नाही असे लोक तिथं शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसायला लागतील आणि ते भरगच्च गलगठ्ठ पगार घेणार आहेत। या कोणत्याही प्रकारची शंका आपल्याला वर्तवता येत नाही। तर माझं म्हणणं हेच आहे, ज्या काही अल्पसंख्याक संस्था असतील किंवा शाळा असतील यांची जे काही जागा आहेत ह्या पवित्र पोर्टलला वर्ग करण्यात यावे अशी माझी नम्र विनंती आहे। जे काही शालेय शिक्षण विभाग आहे महाराष्ट्र राज्य सरकार यांना। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।